दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी पीएम किसान योजना सुरू केली आहे। मात्र याबाबत अंमळनेर तालुक्यात अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत। शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची घोषणा करण्यात आली, परंतु केवायसी पूर्ण होऊन सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आलेच नाही। याबाबत गुरुवारी 7 ते 8 शेतकऱ्यांनी अंमळनेर कृषी कार्यालय गाठून तालुका कृषी अधिकारी यांना घेराव घातला व अधिकाऱ्याला चांगलंच धारेवर धरलं। खरं काय आणि खोटं काय आहे ते सांगा आम्हाला। होणार नसेल तसं लिहून द्या साहेब, तुम्ही आता करा, मला लिहून द्या। यावेळी एक संतप्त शेतकरी नारायण दिगंबर पाटील यांनी थेट आत्महत्येचा इशारा दिला। माझं या टेबलवर मी कार्ड ऑनलाईन उतारा माझ्या शेतीचा, माझं आधार कार्ड। किती वर्ष तुम्ही येता इथं चक्रा मारायला? तुम्ही किती वर्ष चक्रा मारत होते या ठिकाणी? 1.5 वर्ष। मग काय सांगता येते? तुम्ही काय सांगता ते अधिकारी लोक? आता मी याला नंबर दिला म्हणजे ते काय सांगता पुढच्या 4 महिन्यानंतर पडेल, 6 महिन्यानंतर पडेल, काय ते मोदीचे हप्ता जे पडतात ते पीएम किसान। पीएम किसान मग पुढच्या पहिला पडेल। आता बी पडलं तर पहिलं तपास केलं, काही झालेलं नाही। डॉक्युमेंट जमा केले की सगळे डॉक्युमेंट जमा केलेले। किती वेळा जमा केले? मी 1 वेळा। तरी मी माझा निकाल नाही येत 1.5 वर्षापासून। तुम्ही किती वेळा आल्यापर्यंत? मी इथं कमीत कमी 18 वेळा आले 1 वर्षामध्ये। बरं, नाव काय तुमचं? आलं नारायण दिगंबर पाटील, राहणार पहिला। केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचे 2 डिएक्टिव्ह प्रकरण आपण ऍक्टिव्ह करण्यासाठी पाठवलेले आहेत। राज्यस्तरावरून ऍक्टिव्ह होताच जिल्ह्यावरून पुण्याला पाठवलेले आहेत। सदर प्रकरण वर्षभरापासून पाठवलेली आहे। 1400 शेतकऱ्यांची प्रकरणं पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। ऍक्टिव्ह होता, पुण्याहून जिल्ह्यावरून पुण्याला पाठवलेले आहे। ते जे ऍक्टिव्ह होऊन येतील तर ते आपण ते भेटतील। बरं, किती दिवस झाले प्रकरणं पाठवून? प्रकरणं पाठवून आपण तर सुरुवातीला 1 वर्षापूर्वी पाठवले होते, परत ते वैयक्तिक आपण सगळ्यांचे पाठवले होते। असं ते आता वरचं काही एकत्र करून आपल्याला पाठवायचे त्यांनी निर्देश दिले होते, त्यानुसार परत आपण रिवाईज करून पाठवले, सगळं एकत्रित करून सॉफ्ट कॉपी करून दिली त्यांना। सर, तुम्ही सांगताय काही शेतकऱ्यांची प्रकरणं झाली आहेत असा खुलासा चंद्रकांत ठाकरे तालुका कृषी अधिकारी यांनी केला।